आज आपण अशी एक कथा बघणार आहोत, जी कथा ऐकल्यानंतर तुम्ही बोलताल, एवढा लहान मुलगा हे कसं करू शकतो? साल 2007 बिहारचं बेगूसराय एक कुटुंब होतं. त्या कुटुंबामध्ये एक 7 वर्षाचा मुलगा आणि त्याची एक लहान बहीण होती. त्याच ठिकाणी त्या मुलाचे चुलते पण त्याच्या शेजारीच राहत होते. अचानक होतं असं, की एक 7 वर्षाची मुलगी, त्याची बहीण म्हणजेच अचानक गायब होते. पण ते काही पोलीस कंप्लेंट वगैरे करत नाही. त्याचे घरातलं पुन्हा एक मूल गायब होतं आणि हे सगळं 6 महिन्याच्या आतमध्येच झालेलं असतं. त्यानंतर आजूबाजूचे लोक खूप घाबरतात आणि ते आपल्या मुलांना कुठेही बाहेर जाऊ देत नाही. त्यानंतर पुढे 3 महिन्याच्या अंतरावर पुन्हा खुशबू नावाची मुलगी गायब होती. खुशबूची आई खूप ठिकाणी तिला शोधते, कारण खुशबू ही फक्त 6 महिन्याची मुलगी असते. त्यानंतर आईला कुठेही खुशबू सापडत नाही. त्यानंतर आई पोलीस कंप्लेंट करते, खुशबू हरवली म्हणून. त्यानंतर पोलीस गावामध्ये येतात. गावामध्ये आल्यानंतर गावकऱ्यांसोबत बोलतात. गावकऱ्यांमध्ये विचारपूस करतात की या गावातून किती मुली गायब झाल्या आहेत. त्यानंतर गावकरी सांगतात की त्याच घरातून मुली गायब झाल्या आहेत. त्याआधी 2 मुली गायब झाल्या आहे. त्यानंतर पोलीस तिथे एका लहान खुशबू मुलाला बोलवतात आणि त्याला विचारतात, काय रे बाळ, तू कुठे बघितलं आहे का? कुठे तुला माहिती आहे का खुशबू कुठे आहे? मग तो म्हणतो, हो मला माहिती आहे खुशबू कुठे आहे. त्यानंतर पोलिसांना आधी वाटतं की चेष्टाच करतोय. त्यानंतर पोलीस विचारतात, सांग बरं मुला, तुला कुठं आहे खुशबू, तुला माहिती आहे का? त्यानंतर तो मुलगा म्हणतो, मला एक बिस्किटचा पुडा द्या. आणि तो मुलगा हसायला लागतो. पोलीस मग त्या मुलाला एक बिस्किट पुडा देतात आणि मग विचारतात, सांग बरं बाळ, तू कुठे ठेवला आहे खुशबूला? त्यानंतर तो म्हणतो, मी तिला तिकडे झोपवलं आहे. पोलिसांना आधी तर विश्वासच पटत नाही, पण परत परत तो मुलगा तेच सांगत असल्यामुळे पोलिसांना त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. तो मुलगा पोलिसांना एका ठिकाणी घेऊन जातो आणि त्या ठिकाणी तो सांगतो की इथे खुशबू आहे. त्यानंतर पोलीस तिथं उतरतात आणि त्यांना तिथे पुरून त्याच्यावर पानं टाकलेले असतात. त्यानंतर पोलीस त्या ठिकाणी उतरतात. उतरल्यानंतर पोलीस जे बघतात ते बघून पोलिसांना धक्का बसतो. ते बघतात की खुशबू आतमध्ये पडलेली होती. पोलिसांना वाटलं होतं पण नव्हतं की 8 वर्षाचा मुलगा एका लहान मुलीचा जीव घेऊ शकतो. त्यानंतर पोलीस अमरजितला विचारतात, आपल्याबरोबर पोलीस स्टेशनला घेऊन जातात. पण तिथं गेल्यानंतर अमरजितला ते विचारतात की खुशबूला कसं मारलं? अमरजित फक्त पोलिसांकडे बघून हसत असतो. तो काहीही बोलत नसतो. असं वाटतं की त्याला काहीच माहीत नसतं, पोलीस काय असतात, कायदा काय असतो. त्यानंतर पोलीस अमरजितला विचारपूस करतात, तू कसं मारलं खुशबूला? त्यानंतर अमरजित बोलतो, जेव्हा आई घरामध्ये गेली तेव्हा मी खुशबूला उचललं आणि लांब आणलं. पहिलं तर मी तिचा गळा दाबला. त्यानंतर तिथेच एक दगड पडलेला होता. तो दगड घेतला आणि तिच्या डोक्यामध्ये वार केले. ते ऐकल्यानंतर पोलिसांना धक्काच बसतो. पोलीस बोलतात की इतका 8 वर्षाचा मुलगा कसा मारू शकतो आपल्या बहिणीला? त्यानंतर पोलीस अमरजितला विचारतात, जे पहिले 2 खून आहेत ते तू केले आहे का? ते कुणी केले आहे? अमरजित बोलतो, मला आधी बिस्किट घेऊन या, त्यानंतर मी सांगतो. पोलीस पुन्हा बिस्किट घेऊन येतात आणि अमरजितला देतात. त्यानंतर अमरजित बिस्किट खात खात हसत हसत सांगतो, त्या दोघांना पण मीच मारलं आहे. आणि त्यानंतर पोलीस विचारतात, हा असं का करू शकतो बरं? आणि पोलिसांना तर धक्काच बसतो. पोलीस बोलतात की एवढा मुलगा कसा मारू शकतो? त्यानंतर अमरजितच्या वडिलांना पोलीस बोलवतात आणि विचारतात, तुम्हाला माहिती होतं का तुमच्या चुलत्याच्या मुलाला आणि तुमच्या मुलीला अमरजितनं मारलं आहे ते? त्यानंतर अमरजितचे वडील म्हणतात, हो आम्हाला माहिती होतं. आम्हाला आधी वाटलं की माझ्या भावाच्या मुलाला काहीतरी भांडण किंवा कशावरून तरी मारलं असेल अमरजितनं. पण त्याच्यानंतर त्यांनी माझ्या मुलीला पण मारलं अमरजितनं. आणि असं अमरजितला आम्ही समजावत होतो, पण अमरजित समजून घेत नव्हता. त्या ठिकाणी त्यांनी परत त्याच्या लहान बहिणीला मारलं. आम्ही पुन्हा त्याला खूप मारलं आणि त्याला समजून सांगितलं की तो बोलला पण मी आता पुन्हा असं करणार नाही. त्यामुळे
आम्हाला वाटलं आता घरातली गोष्ट आहे, घरातच राहिलेली बरी, त्यामुळे आम्ही ते कोणालाही काहीही बोललो नाही. त्यानंतर पोलीस अमरजितला विचारतात, बाळ तू असं का केलं बरं? अमरजित बोलला, जेव्हा लोकांना मी मारतो तेव्हा मला खूप भारी वाटतं आणि मला त्या गोष्टीमध्येच आनंद वाटतो. त्यानंतर पोलीस अमरजितला कोर्टामध्ये हजर करतात. कोर्ट अमरजितला बाल सुधारगृह येथे पाठवतात आणि कायद्यानुसार कोणत्याही नाबालिग बालकाला 3 वर्षापेक्षा जास्त दिवस ठेवता येत नाही. पण कोर्टाने असं सांगितलं की अमरजितला 18 वय पूर्ण होईपर्यंत अमरजितला आपल्या ताब्यामध्ये ठेवा आणि त्याच्यामध्ये काय सुधार होतो हे बघा. त्यानंतर 2016मध्ये अमरजितला कोर्टाने सोडून दिलं आहे. आता अमरजित कोठे असेल, काय करत असेल हे कोणालाही माहीत नाही आहे. तर मित्रहो, त्याच्यामध्ये काही बदल झाला असेल की नाही हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपण या चॅनलच्या माध्यमातून अशाच रंजक कथा बघत असू, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.